जर तुम्ही स्वतःला खरे मोमोज लवर समजत असाल ना, तर हा व्हिडिओ स्क्रोल करण्याची चूक अजिबात करू नका, कारण आज आपण बनवतोय गरमागरम पनीर मोमोज, तेही घरच्या साहित्यात. आतून एवढे चटपटीत आणि बाहेर मऊ लुसलुसीत. हॉटेलपेक्षा अर्ध्या खर्चात आणि चवीला म्हटलं तर एकदम भारी. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलाय, चवीनुसार मीठ घातलं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालण्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ मळून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं. आता यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालायची. थोडंसं परतून झालं की एक बारीक चिरलेला मोठा कांदा घालायचा. कांदा थोडा परतून झाला की इथे काही भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी बारीक चिरलेली पत्ता गोबी, शिमला मिरची, गाजर घातले. चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या गॅसवर मिनिटभर परतून घ्यायचं. भाज्या परतून झाल्या की एका भांड्यामध्ये काढायच्या आणि त्यामध्ये हाताने कुस्करलेलं पनीर घालायचं. नंतर यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर, 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा रेड चिली सॉस आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली इथे स्टफिंग बनून तयार झाली. आता यातला अर्धा पिठाचा गोळा तोडून अशी लाटी करून घ्यायची आणि एक मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पातळ लाटायची मी दाखवते अशा पद्धतीने. पोळी लाटून झाली की एखाद्या ग्लासनी किंवा वाटीने असं याला गोल गोल कट करून घ्यायचंय. आता यातली एक पारी घेऊन यामध्ये 1 चमचा भरून स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि मी दाखवते अशा पद्धतीने एक एक करून सर्व मोमोज आपल्याला बनवून घ्यायचे. सर्व मोमोज बनवून झाल्यानंतर एका वाफवत्या चाळणीमध्ये आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक एक करून मोमोज ठेवून घ्यायचे. आता यावरती ब्रशने थोडंसं दूध लावून घ्यायचं आणि वाफवत्या भांड्यामध्ये या चाळणीला ठेवून द्यायचं आणि मीडियम गॅसवरती 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं. 12 ते 13 मिनिटांनंतर यावरती थोडंसं लाल तिखट कोथिंबीर घातली आणि परत 1 मिनिटभर याला वाफवू दिलं. तर मस्त आपले ते गरमागरम मऊ लुसलुशीत पनीर मोमोज बनवून तयार झाले. तर वाट कसली बघतायत, आजच बनवा आणि तुमचे मोमोज कसे झाले मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर मोमोजच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.